नमस्कार. मी वैद्य जीवन जाधव. आज आपण ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय वाचणार आहोत. तो आहे सांख्ययोग. या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला मोहाचा त्याग करून स्थितप्रज्ञ कसे व्हावे हे सांगितले आहेत. संजय धृतराष्ट्राला सांगतो की पाण्यामध्ये मीठ जसे विरघळते तसे किंवा वाऱ्यामुळे ढग जसे विरतात तसे आत्म्याच्या प्रेमामुळे अर्जुनाचे हृदय पाझरले आहेत. अशा गलित गात्र झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्ण समजावून सांगत आहे की मोह टाकून तू शहाणा हो आणि जातिवंत क्षत्रियाप्रमाणे युद्धासाठी सज्ज हो. तुझ्या चित्तातली ही दुर्लभता ह्या प्रसंगी तुझे अकल्याण करणारी आहेत. भगवान श्रीकृष्णांचे हे बोलणे ऐकून अर्जुन आपल्या मनातील विचार श्रीकृष्णाला समजावून सांगत आहेत. तो म्हणतो की हे युद्ध म्हणजे संग्राम नसून आमच्या हातून होणारी घोडचूक आहे हे मला वाटते. धर्माचरणाचे नियम सांगतात की कुलगुरू आणि मातापिता यांना संतुष्ट ठेवावेत. माझे गुरु द्रोणाचार्य आणि प्रपितामह भीष्म आम्हा सर्वांनाच नित्यवंदनीय आहेत. त्यांच्याबद्दल मनात शत्रुभाव आणणे म्हणजे पापच नाही का? ज्या द्रोणाचार्यांनी ह्या अर्जुनाची धनुधारी म्हणून जडणघडण केली त्या द्रोणाचार्यांचा घात करणे म्हणजे भस्मासुरासारखे वागणेच नव्हे नाही का? अशा गुरुवर्यांचा घात करून राज्यसुख आणि स्वर्गसुख भोगण्यापेक्षा या जगामध्ये भीक मागून किंवा गिरीकंदिरा सारखे राहून जीवन व्यतीत करणे चांगले. त्यांच्या रक्ताने माखलेले सुख मला आनंद देणार नसेल. अर्जुनाच्या ह्या अर्जवाचा भगवंतावर काहीच परिणाम झालेला नाही असे दिसल्यामुळे अर्जुन त्यांना सांगू लागला की भगवंता, पूर्ण विचार करून मी माझे मन तुझ्यासमोर मोकळे केले आहेत. मी पूर्णपणे गोंधळून गेलेलो आहे. मला योग्य काय आणि अयोग्य काय याचा बोध होत नाहीत. भगवंता, तूच माझे सर्वस्व आहेस. लहान मूल ज्याप्रमाणे आईला, नद्या ज्याप्रमाणे सागराला, शिष्य ज्याप्रमाणे गुरुला मानतो त्याप्रमाणे आम्ही पांडव तुला मानतो. या रणभूमीवर आम्ही कसे वागावे, कोणता धर्म पाळावा आणि कोणते नीतिनियम योग्य ठरून आचरण करावे हे तूच आम्हाला सांग. अर्जुनाच्या स्थितीवर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मोहरूपी सर्पाने अर्जुनाला घासले आहेत आणि ज्याच्या कृपादृष्टीने विष नाहीसे होते असा कृष्णरूपी गारुडी त्याचे रक्षण करण्याकरता धावून आला आहेत. मेघपटलांनी सूर्य जसा झाकळवा तसा अर्जुन यावेळी भ्रमाने झाकळलेला आहेत. उन्हाळ्यात डोंगरावर ज्याप्रमाणे वणवा लागतो त्याप्रमाणे दुःखाने जर्जर झालेल्या अर्जुनाच्या मनामध्ये वणवा लागला आहे. श्रीकृष्णरूप मेघ हा वणवा शांत करेल आणि तिथे ज्ञानाचा एक अंकुर फुटेल अशी कथा सावध चित्ताने ऐका असे निवृत्तीदास ज्ञानेश्वर श्रोत्यांना सांगत आहेत. संजय धृतराष्ट्र सांगतो की आहे अर्जुन खेदयुक्त अंतकरणाने श्रीकृष्णाला सांगतो आहे की देवा, मला युद्ध करण्याची भीड घालू नका. मी माझ्या वडीलजनांबरोबर युद्ध करणार नाही. एवढे बोलून मोहलहरीने व्यापलेला अर्जुन स्तब्ध बसून राहिला. अर्जुनाची ही स्थिती पाहून एखाद्या वैद्याने जसे निर्वाणाचे औषध शोधून काढावे तसे भगवंताने वरून कठोर वाटणाऱ्या वाणीमध्ये बोलण्यास सुरुवात केली. आपल्या बाळाचे हित व्हावे म्हणून आई जसे बोलते तसे भगवंत अर्जुनाशी बोलू लागतात. ते अर्जुना सांगतात, अरे स्वतःला शहाण्या समजणाऱ्या अर्जुना, या कौरांच्या नाशातून तू शोक करतो आहेस, पण त्रिभुवनाचे अस्तित्व तुझ्यावर अवलंबून आहे. असा मोठेपणाचा भ्रम तुला झालेला दिसतोय. कौरवांचा नाश करायचा नाही असे जरी तू ठरवलेस तरी हे चिरंजीव होणार नाहीत. ते स्वभावतच उत्पन्न होऊन नाश पावणारे आहेत. त्याबद्दल तू शोक करू नकोस. आपल्यामध्ये असणारे चैतन्य परब्रह्मतत्व हे अविनाशी आहे. पाण्यावर वाऱ्यामुळे तरंग उठतात आणि वारा पडल्यावर तरंग नाहीसे होतात. हे तरंग म्हणजे आपण आहोत. तरंग उठला किंवा नाहीसा झाला तरी पाण्याचे अस्तित्व नष्ट होत नाहीत. आत्मा अनेक शरीरे धारण करतो. आत्म्याने धारण केलेल्या शरीराला बाल्य, तारुण्य आणि वृद्ध अशा 3 अवस्थांमधून जावे लागते आणि हे शरीर नाश पावते. या शरीरात वास करणारा आत्मा नाहीसा होत नाहीत. हे जो जाणतो त्याला मोहामुळे होणारे दुःख अनुभवावे लागत नाहीत. इंद्रियाच्या ताब्यात असलेल्या चित्ताला हर्ष आणि शोक यासारख्या मानसिक अवस्थातून जावे लागते. विषयभोग घेणारी इंद्रिये हर्ष, शोक या भावनांना जन्म देतात. निंदा आणि द्वेष, मऊपणा आणि कठीणपणा, स्तुती आणि निंदा, भेसूर आणि सुरेख, सुगंध आणि दुर्गंध या साऱ्या भावनांचा जन्म इंद्रिय विषयोन्मुख झाल्यामुळे होतात. त्यातून सुख आणि दुःख निर्माण होते. हे सारे विषय म्हणजे मृगजळाप्रमाणे किंवा स्वप्नातील ऐश्वर्याप्रमाणे आहेत. त्यामुळे हे पार्था, या अनित्य विषयांची संगती तू धरू नकोस. तू त्यांचा त्याग कर. अर्जुना, या भासमान जगामध्ये अप्रकटपणे अविनाशी असे चैतन्य तत्व असते. ज्ञानी मनुष्य
हे अविनाशी तत्व ओळखतात आणि नाशवंत गोष्टींचा त्याग समजतात. पार्था, आप्तांवरील प्रेमामुळे तुला नित्य आणि अनित्य ह्यातील फरक लक्षात येत नाही. सारासार विचार करून तू त्यांतील असारता हा भ्रम आहे आणि सार हे स्वभावतः नित्य आहे हे लक्षात घे. तू देहाचा अभिमान धरल्यामुळे आणि नाशवंत अशा शरीरावर दृष्टी ठेवून मी मारणारा आणि कौरव मरणारे असा विचार करत आहेस. ज्याप्रमाणे पाण्याने भरलेले भांडे उपडे केल्यावर त्यात दिसणारे सूर्यबिंब नाहीसे होते, पण प्रत्यक्षात सूर्य नष्ट होत नाहीत, त्याप्रमाणे शरीर नाशवंत पावले तरी आत्म्याचा नाश कधीही होत नाहीत. मनुष्य ज्याप्रमाणे जुने वस्त्र टाकून नवे वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे हा आत्म्या जुन्या शरीर टाकून दुसऱ्या नव्या शरीराचा स्वीकार करतो. आत्म्याला जन्मही नाही आणि मृत्यू नाही. त्याला शस्त्राने मारता येत नाही आणि अग्नीने जाळता येत नाही. त्याला वारा वाळवू शकत नाही. निर्गुण, अनादी, विकाररहित अशा या आत्म्याला तू जाणलेस म्हणजे तुझे सर्व दुःख आपोआप नाहीसे होईल. अर्जुना, आत्मा नाशवंत आहे असे जरी तू मानलेस तरी तुला दुःख करण्याचे कारण नाही. गंगा प्रवाहाचे पाणी जसे अखंड वाहत असते, तसं उत्पत्ती, स्थिती, लय या अवस्थांचा क्रम अखंड सुरू असतो. हा क्रम अनादी आहे. मग ह्यात शोक करण्यासारखे काय आहे? प्राणी हा जन्ममरणाच्या अधीन आहे, त्यामुळे जन्मानं येणाऱ्या प्रत्येकाचा मृत्यू होणे अटळ आहे. अनेक प्रकारे जरी विचार केला तरी तुझे दुःख, तुझा शोक, तुझी भीती ही अनाठायी आहे हे तू लक्षात घे. प्राणी जन्माला येतो, तो निराकार अवस्थेतून आणि मृत्यूनंतरही तो निराकार होतो. प्राण्याचे आधारतत्व हे चैतन्य, ते अमीट म्हणजे नाश पावणारे आहेत. ह्या चैतन्याची ओढ लागल्यामुळे संत विरक्त होतात. ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्या समुद्रात येऊन मिळतात, समुद्रात जागा नाही म्हणून त्या मागे परतत नाहीत, त्याप्रमाणे थोर पुरुषांच्या बुद्धी ब्रह्मसाक्षात्काराबरोबर तद्रूप होऊन जातात. असे पुरुष पुन्हा संसारात येत नाहीत. हे तुझ्या ग्रहणशक्तीच्या पलीकडचे आहे असे तुला वाटत असेल तर तू स्वधर्माचा त्याग करू नकोस, कारण स्वधर्मच माणसाला संसार सागरातून तारून नेतो. प्रसंग येईल तेव्हा युद्ध करणे हा क्षत्रियाचा धर्म आहे. कोणताही कपटी विचार मनात न ठेवता तू तुझ्या धर्माचे पालन कर. दया आणि कृपा हे जरी सद्गुण असले तरी युद्धप्रसंगी ते योग्य नाहीत. गायीचे दूध उत्तम असले तरी ताप आलेल्या माणसासाठी ते विषाप्रमाणेच असते. ज्याप्रमाणे दिव्याच्या उजेडात चालले असता अडखळायला होत नाही, त्याप्रमाणे अर्जुना, जो स्वधर्माने वागतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. अर्जुना, हे युद्ध म्हणजे तुझे पूर्वजन्मीचे भाग्यच आहे असे समज. हे युद्ध तू टाळू नकोस. असत्य आणि जन्ममृत्यू या कल्पनांच्या आहारी जाऊन तू स्वतःचा घात करून घेशील. तुझी अपकीर्ती होईल. स्वधर्माचरण न केल्याने पाप तुला लागेल. आता जर तू युद्ध न करता परत फिरलास तर तुझे मोठेपण नष्ट होईल, तुला हीनत्व प्राप्त होईल. तू युद्ध न करता स्वस्थ बसून राहिलास तर शत्रू तुला पकडेल आणि तो तुझी निंदा करेल. त्यांनी केलेली निंदा ऐकून दुःखी होण्यापेक्षा तू शौर्याने युद्ध कर. तू ह्यांना जिंकलेस तर पृथ्वीचे राज्य भोगशील आणि हे युद्ध करताना तुला वीरमरण आले तर तुला स्वर्ग सुख मिळेल. आता अधिक विचार न करता हातात धनुष्य घेऊन सिद्ध हो. स्वधर्माचे आचरण केले तर आलेले दोष नाश पावतात. फलाच्या आशेने तू स्वधर्माचे आचरण केलेस तर मात्र दोष लागतील. निष्काम म्हणून तू तुझ्या क्षत्रिय धर्माचे पालन कर, म्हणजे तुला कोणतेही पाप लागणार नाही. सुख मिळाले तरी आनंद मानू नये, दुःख प्राप्त झाले तरी खेद मानू नये. योग्य अशा स्वधर्माने वागत असता जे बरे वाईट मिळेल ते मुख्याट्याने स्वीकारावे अशा रीतीने मनाचा निश्चय केला म्हणजे कोणताही दोष घडत नाहीत. ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत लहान असूनही तिचा प्रकाश मोठा पडतो, त्याप्रमाणे सद्बुद्धी अल्प असली तरी तिला लहान समजू नये. जे ज्ञानी आहेत ते जगात दुर्लभ असलेल्या ह्या सद्बुद्धीची अनेक प्रकारे इच्छा धरतात. सामान्य विद्यांचे ज्ञान मिळून ऐहिक सुखाच्या मागे लागणाऱ्यांची संख्या मोठी आहे आणि त्यांची कार्यक्षेत्रेही विविध आहेत. मृत्यूलोकी जन्म घेऊन यज्ञादी कर्मे करून आनंददायक असे स्वर्गसुख भोगण्याची इच्छा धरतात. त्यांचा उद्देश भगवंताची प्राप्ती हा नसतो. अर्जुना, तू मात्र ह्या वेदी आचरणांना तुझ्या चित्तामध्ये थारा देऊ नकोस, कारण त्यामुळे शेवटी सुखदुःखेच भोगावी लागतात. अर्जुना, तू मात्र ह्या वेदी आचरणांना तुझ्या चित्तामध्ये थारा देऊ नकोस, कारण त्यामुळे शेवटी सुखदुःखेच भोगावी लागतात. तू तुझे चित्त नित्य आनंदपूर्ण असलेल्या आत्मतत्वाकडे लाव. यासाठी तू अहंकार सोड, फलाची इच्छा सोड आणि स्वधर्माचे पालन कर.
स्वधर्माचे पालन कसे करावे आणि ते तसे केले नाही तर काय होईल हे ज्ञानेश्वरांनी अनेक दृष्टांत देऊन सांगितले आहेत. ते सांगतात की ज्याप्रमाणे उत्तम स्वयंपाकीन नाना तऱ्हेचा चांगला स्वयंपाक तयार करून तो मोल घेऊन विकते, त्याप्रमाणे अविचारी व अज्ञानी लोक उपभोगासाठी धर्म गमावतात. वेदांतातील अर्थवादात मग्न असलेल्या लोकांच्या मनात दुर्बुद्धी वास करते असे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो. ज्यामध्ये कर्म आणि उपासना यांचे निरूपण केले आहे ते सर्व रज व तम या गुणांनी युक्त आहेत आणि ते स्वर्गसूचक आहेत. तू सत्व, रज आणि तम ह्या 3 गुणांना टाकून दे आणि अहमता सोडून दे. तुझ्या अंतःकरणाला आत्मसुखाचा विसर पडू दे. वेदांत जरी पुष्कळ मार्ग सांगितलेले असले तरी त्यातील आपले हित ज्यात आहे तोच मार्ग आपण निवडावा. सूर्योदय झाल्यावर आपल्या दृष्टीस अनेक रस्ते दिसतात, परंतु त्या सर्वच रस्त्यांनी मनुष्य चालत नाहीत. ज्ञानी लोक वेदार्थाचा विचार करून शाश्वत ब्रह्माचा स्वीकार करतात. या भूमिकेतून पाहिले म्हणजे तू परधर्म न आचरता स्वतःच्या क्षात्रधर्माचे पालन निर्हेतुकपणे करावेस असे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. हेतुरहित आचरणामुळे तुझे कोणतेही कार्य पूर्ण झाले, असफल झाले किंवा ते मध्येच सोडावे लागले तरी तुझ्या मनात हर्ष शोक उत्पन्न होणार नाही. हेतुरहित आचरण हे ईश्वरार्पण होते. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की मनाची समता हेच योगाचे सार आहेत. ज्या समतेत मन, क्रिया आणि बुद्धी म्हणजे ज्ञान यांचे ऐक्य असते त्या बुद्धियोगाचा विचार केला असता कर्मयोग कमी योग्यतेचा दिसतो, पण कर्माचे आचरण केले तर बुद्धियोग साध्य होतो. कारण कर्माची उत्तरावस्था ही स्वाभाविक योगस्थिती असते. मोहाचा त्याग करून जेव्हा तुझ्या मनात वैराग्य उत्पन्न होईल तेव्हा निर्दोष आणि गहन असे आत्मज्ञान प्राप्त होऊन तू बुद्धियोगी होशील आणि तुझे अंतःकरण इच्छारहित होईल. श्रीकृष्णाचे हे भाषण ऐकल्यावर अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो की स्थितप्रज्ञ कोणाला म्हणावे, तो कसा ओळखावा ते मला स्पष्ट करून सांगा. स्थिर बुद्धी आणि निरंतर समाधी सुख भोगणारा कसा ओळखावा, तो कोणत्या स्थितीत असतो, तो कोणत्या रूपात वर्तन करतो हे कृपा करून मला सांगा. तेव्हा षड्गुणेश्वर्य संपन्न आणि सर्व गुणांचे अधिष्ठान आणि परब्रह्म अवतार भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागले की अखंड समाधानी स्थिती गाठण्यातली मोठी अडचण म्हणजे मनात उत्पन्न होणारी अभिलाषा. ही अभिलाषा जिंकून ज्याने चित्ताची स्थैर्यता साधली त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. त्याने काम आणि इच्छा जिंकलेल्या असल्यामुळे तो कधीही रागवत नाहीत आणि कशालाही भीत नाहीत. तो सर्वांशी समान दृष्टीने वागतो. आपल्या वर्तनाचा परिणाम काय होईल याचा तो विचार करत नाहीत. त्याची इंद्रिय त्याच्या पूर्णपणे ताब्यात असतात. त्याचे कोणतेही इंद्रिय बुद्धीच्या अनुमतीशिवाय कोणतेही कार्य करीत नाहीत. त्याने आपल्या इंद्रिये अंतर्मुख केलेली असतात. तर इंद्रियांवर नियंत्रण मिळवले तरी जीभ हे इंद्रिय अंतर्मुख होत नाहीत. जीवन जगण्यासाठी अन्नप्राशन करावेच लागते. तेव्हा साधक स्वानुभवाने परब्रह्म होऊन जातो. तेव्हा तो रसनेचेही नियमन करू शकतो. बाह्य निष्कामता साधकाला कुठल्या क्षणी मार्गभ्रष्ट करेल ते सांगता येत नाही. खरा स्थितप्रज्ञ चित्तामध्ये विषयवस्तूची आसक्तीच धारण करत नाहीत. फलाशा सोडून निर्हेतुकपणे होत असलेली आचरणे स्वाभाविकपणे होत असतात. तो सर्वदा समाधानी राहतो. असा स्थितप्रज्ञ नेहमी शांत असतो. स्थितप्रज्ञाची शांती ही सागराप्रमाणे गंभीर असते. काहीही घडो वा कुठलीही परिस्थिती त्याला व्यापो त्याचे चित्त अविचलित राहते आणि त्याचे समाधान त्याला सोडून जात नाहीत. अहंकार शून्य होऊन त्याने सर्व अभिलाषांचा त्याग केलेला असतो. चिंतनजन्य आत्मानंदाचा लाभ झाल्यामुळे तो स्वतःला विश्वाचा एक भाग वा अंश समजून विश्वाकडे बघत असतो. या स्थितप्रज्ञाला देहपताचे दुःख नसते. तो निस्सीम अशा परब्रह्मस्थितीला पोहोचलेला असतो. स्थितप्रज्ञ म्हणजे काय, तो कसा ओळखावा, तो कोणत्या स्थितीत असतो, त्याचे वर्तन कसे असते हे सर्व श्रीकृष्णांनी सांगितल्यामुळे अर्जुनाला आनंद झाला. 3ऱ्या अध्यायात अर्जुन आपल्या मनातील आणखी काही शंकांचे निरसन करण्यासाठी भगवंतांना काही गहन प्रश्न विचारेल. तो प्रसंग म्हणजे अमर्याद विचारामृताचा सागरच आहे. स्वतः जगदीश्वर
ह्या शंखांचे निरूपण करतील असे सांगून निवृत्तीदास ज्ञानेश्वर दुसऱ्या अध्यायाचे समापन करतात. इथे दुसरा अध्याय समाप्त झाला. श्री ज्ञानदेव विचरित भावार्थ दीपिका द्वितीय अध्याय. हरिओम. शांती शांती शांती.